नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. तर आज जी मी माहिती देणार आहे ती आहे की मकर संक्रांत ही कशी साजरी केली पाहिजे. ठीक आहे, मकर संक्रांतीची कथा सांगणार आहे, त्या दिवशी काय काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी माहिती देणार आहे. त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते. ठीक आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटे निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, मकर संक्रांत ही येते 14 तारखेला. तसं तर दरवर्षी 14 तारखेलाच येते मकर संक्रांत. 13 तारखेला असते भोगी आणि 15 तारखेला आहे किंक्रांत. ठीक आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी का मकर संक्रांत मनवली जाते, कारण आहे ना, सूर्यदेव आहे ना मकर राशीत प्रवेश करत आहे. आता सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करणं म्हणजे काय, मकर राशीचे जे देव आहेत ते आहेत शनिदेव. ठीक आहे. म्हणजे सूर्यदेव हे शनिदेवांना भेटायला त्यांच्या घरी जातात आहे. जरी हे पिता पुत्राचं नातं असलं ना तरी पण ह्या दोघांमध्ये खूप भांडणं होती. ठीक आहे. तर सूर्यदेव आपल्या पुत्राच्या घरी प्रवेश करत आहेत, ज्यांच्याबरोबर त्यांचं खूप मनमिटाव आणि भांडण आहे. ठीक आहे. म्हणून आपण त्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे का बोलतो का तर कितीही तुमचा मनमिटाव आणि क्लेश असेल किंवा एकमेकांबद्दल राग किंवा द्वेष असेल आजूबाजूवाल्यांशी नात्यासंबंधांशी, तर हे तुम्ही तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे बोललं जातं. कारण त्या दिवशी तो मनमिटाव, त्या दिवशी जे काही भांडणं, जे काही तुमच्यामध्ये आपसिक तणाव आहे ते त्या दिवशी दूर होऊन जातं. कारण सूर्यदेव हे इतके मोठे म्हणजे दुश्मन असून पुत्राचे ते त्यांच्या घरी जाऊ शकतात. तर आपण बाकी आपली नातीसंबंधी खूप गोड करू शकतो तिळगुळ खाऊन आणि तिळाचे लाडू खाऊन. ठीक आहे. त्यामुळे तिळगुळ वाटले जातात, तिळाचे लाडूसुद्धा केले जातात, गोडधोड केलं जातं. ठीक आहे. कारण गोडधोड हे प्रतीक आहे गोड बोलण्याचं आणि गोडाचप्रमाणे नातीसंबंधी जपण्याचं. ठीक आहे. ह्या दिवसाला ना दान करण्याचं पण खूप महत्त्व आहे. आता तुम्ही दान काय काय करायला पाहिजे बघा. तुम्ही सगळ्यात महत्त्वपूर्ण दान तुम्ही ना खिचडीचं दान, म्हणजे खिचडी लागते, खिचडी बनवण्यामध्ये जी सामग्री लागते ना त्याचं तुम्ही दान करू शकतात. म्हणजे मुगाची डाळ, तुरीची डाळ, तांदूळ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दान करू शकतात. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तिळ दान करू शकतात, गूळ दान करू शकतात. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नवीन भांडी घेऊन ती तुम्ही दान करू शकतात. ठीक आहे. मी तुम्हाला ना छोटीशी एक कथा सांगते ह्याच्या मागची काय आहे ती. सूर्य आणि शनिदेवांचे तर मी तुम्हाला सांगितलं आणि मी 9 ग्रहांचे व्हिडिओज पण बनवते आहेत. त्याच्यामधून आता शनिदेवांचा व्हिडिओ मी बनवणार आहे. तर तुम्हाला शनिदेवांची कहाणी, शनिदेवांचा जन्म कसा झाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तो शनीचा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. आता एक छोटीशी अशी कथा आहे ना की भाबरवन राज करून एक राजा होते. ठीक आहे. एका राज्यात तिथेच एक ब्राह्मण हरिदास आणि त्यांची पत्नी गुणवंती ही राहत होती. ठीक आहे. तर ती खूप धार्मिक आणि पूजापाठ करणारी आणि पतिव्रता बाई होती. ठीक आहे. तिने दान धर्म, पूजापाठ, आपल्या पतीची सेवा हे सगळं काही केलं. ठीक आहे. आणि शेवटी वृद्ध होऊन मरण पावली. जेव्हा ती मरण पावली तेव्हा यमदूत तिथे आले तिला घ्यायला. तर त्यांना घेऊन गेले यमदूत यमलोकमध्ये. तिथे बसले होते यमलोकचे राजा धर्मराज आणि चित्रगुप्त तिथे बसले होते. आणि चित्रगुप्त हे आहेत ना जसं बोलतो ना लेखाचोखा, म्हणजे आपण जे पण इथे करतो आहे त्या सगळ्याचा एक लेखाचोखा, सगळं लिहिलं जातं आहे एक पुस्तकात. तर तशाप्रमाणे जे काही आपण कर्म या इथे धर्तीवरती राहून करतो आहे तेव्हा आहे ना चित्रगुप्त आहे ना जीवजंतूंचं लेखाचोखा वाचत होते. तेव्हाच तिथे गुणवंतींना घेऊन यमदूत पोचले. सांगितले चित्रगुप्ताला की तू आता हिचं लेखाचोखा वाचायला तू चालू कर. तर त्यांनी चालू केला. तर मग गुणवंतीला तर हेच वाटत होतं की धर्मराज जे राजा आहेत ते माझ्यावरती प्रसन्न आणि खुशच होतील, कारण मी सगळं सत्कर्म करून आलेली आहे. पण तसं नाही झालं. धर्मराजजी त्यांचा चेहरा उदास होता. तर गुणवंतींनी त्यांना विचारलं की तुमचा चेहरा उदास काय? मी ते सगळं सत्कर्म करून आली आहे. मी सगळ्या देवांचं, म्हणजे एकही देव असे मी सोडले नाहीत की ज्यांची मी पूजापाठ केली नाही. तर मग धर्मराज ते त्यांना सांगतात की तू सगळ्यांचं केलंस पण तू माझं कुठे काय केलंस? माझं तर तू ती आश्चर्यचकित होते की अरे हां, मी तर हे म्हणजे ह्यांचं तर मी काहीच नाही केलं.
मग ती सांगते की मला परत धरतीवरती जाऊ दे आणि मला तुमचा प्रचार आणि तुमची उपासना करू दे. आणि धर्मराजी बोलतात की ठीक आहे. मग त्यामुळे गुणवंती परत येते धरतीवरती आणि धरतीवरती येऊन मग परत ती आपल्या पतींना हे सगळं सांगते. ठीक आहे. तर जेव्हा पतीला सगळं सांगते त्यानंतर मग पती आणि ती दोघं मिळून एक मोठा यज्ञ करतात. ठीक आहे. धर्मराजींची सेवा म्हणून एक यज्ञ तिथे केला जातो आणि धर्मराजींचा प्रचारही ते करायला लागतात आणि असं करता 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 ते वृद्ध होतात आणि मोक्ष पावतात. ठीक आहे. तर ही आहे ह्याच्या मागची कथा की एक ब्राह्मण हरिदास आणि गुणवंती ह्यांनी कसं मोक्ष प्राप्त केला धर्मराजींची सेवा आणि प्रचार करून. ठीक आहे. तर ह्या दिवशीच ती घटना घडली होती ज्या दिवशी तो यज्ञ केला होता. ठीक आहे. तिळगुळचं महत्त्व मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, कारण तिळगुळ हे ह्यासाठी वाटले जातात कारण आपण गोड खाणं आणि गोड वाटणं ह्याच्याने काय होतं आहे की आपण सगळीकडे सकारात्मकता पसरवतो आहे. ठीक आहे. गोडधोड बनवून गोडधोड वाटून. ठीक आहे. त्यामुळे विशेष तर हे लोकांना तिळगुळ वाटण्याचं खूप जास्ती महत्त्व आहे, कारण मध्ये तुमच्याबद्दल प्रेमभावना निर्माण होते जेव्हा आपण गोड वाटतो, गोड काही देतो तेव्हा. ठीक आहे. तर भोगी, आता बघा 13 तारखेला ना भोगी आहे. हाच गोष्टी ह्या तुम्हाला केल्याच पाहिजे. ठीक आहे. भोगी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सगळ्यात अगोदर तुम्हाला सूर्योदयाच्या अगोदर तुम्ही उठायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्नान करताना त्याच्यामध्ये तीळ टाका आणि तेलाने तुम्ही मसाज करा. ठीक आहे. मी तुम्हाला सूर्य अर्घचं खूप महत्त्व आहे. जसं की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की सूर्यदेव हे शनिदेवांच्या घरी प्रवेश करत आहेत. ठीक आहे. तर त्या दिवशी तुम्ही सूर्य अर्घ द्या. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त मग तुम्ही खिचडी, ते जे लागणारं साहित्य आहे ते तुम्ही दान करा आणि तुम्ही स्वतःसुद्धा खिचडी बनवून ती ग्रहण करू शकतात. बघा सूर्यदेव हे आहेत ना, हे पृथ्वीच्या खूप जवळ येतात आणि त्यामुळे ना उष्णताही खूप वाढते. तेव्हा आपल्यामध्ये अग्नितत्वही वाढतं. ठीक आहे. त्यामुळे बघा भोगीच्या दिवशी ना अशा भाज्या आपण खातो ज्या भाज्या थंड आहेत, म्हणजे गाजर, टमाटर, थंड भाज्या आहेत ना त्याच उगवल्या जातात थंडीत आणि त्यामुळे त्या भाज्या आपण खातो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हळूहळू ही गरमी चालू व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. भोगीच्या नंतर आता भोगीच्या वेळी मिक्स भाजीच ही का केली जाते, कारण आहे ना शेतकऱ्यांनी जे लावलेलं जे पीक आहे ना ते काढून आणतात त्या दिवशी. ठीक आहे. आणि जेव्हा ते आणतात घरी ते भाजी करतात आणि ती भाजी आपण पहिलं देवांना ती अर्पण करतो, भोग दाखवतो आणि मग ठीक आहे आणि मग ती आपण ग्रहण करतो. ठीक आहे. त्या भाज्या खूप प्रमाणात पिकवले जातात आणि त्याच वेळी ते उगवतात, म्हणून त्या दिवशी आपण मिक्स भाजी करतो, मिश्रित भाज्या करतो आपण. 14 तारखेला तुम्हाला काय काय करायचं आहे. 14 तारखेला आपण सुगड पूजतो, हळदी कुंकू करतो. ठीक आहे. गोडधोड बनवतो, या सगळ्या गोष्टी आपण करतो. तर तुम्हाला काळे कपडे हे का परिधान करतो. काळे कपडे हे आपल्याला उष्णता प्रोव्हाइड करतात. ज्यामध्ये ज्या भाज्या बघा भोगीमध्ये आपण वापरतो त्याच भाज्या आपण त्या सुगडमध्ये सुद्धा त्याच भाज्या टाकतो. ठीक आहे. आता ऊसाचं का महत्त्व आहे, कारण ऊस त्यावेळी खूप प्रमाणात त्याचं उत्पन्न होतं, म्हणून आपण त्या सुगडमध्ये ऊस हे टाकतो. ठीक आहे. 15 तारखेला ही किंक्रांत येते. आता त्या दिवशी काय घडलं होतं, त्या दिवशी संक्रासुरांचा वध हा देवीनी काय केलं, संक्रांत देवीचा फॉर्म घेतला आणि मग त्यांचा वध केला त्या दिवशी. म्हणून त्या दिवशी सहसं काहीही चांगलं कार्य करू नये. ठीक आहे. आपण सहसं कुठल्याही चांगल्या कामाला किंवा जात असाल तर ते सगळं टाळावं. ठीक आहे. बिकॉज हे झालं 13, 14 आणि 15चं महत्त्व, म्हणून आपण ह्या दिवशी हे तिन्ही दिवस असे महत्त्वपूर्ण आहेत. तसं तर बघा संक्रांत दर महिन्याला येते, कारण सूर्यदेव हे प्रत्येक राशीच्या प्रत्येक ग्रहाच्या घरी हे जातच असतात. ठीक आहे. पण संक्रांत ही का स्पेशल आहे, कारण सूर्यदेव हे शनिदेवांच्या घरी जातात आणि शनिदेवांच्या घरी जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ह्या दिवसात काय काय गोष्टी कराव्यात, ह्या दिवसात तुम्हाला खूप संयम ठेवून वागायला पाहिजे, नेहमी सत्य बोलायला पाहिजे. आता कलियुगमध्ये काय चाललं आहे माहिती आहे, कलियुगमध्ये फक्त आपण काय करतोय की सण साजरे करतोय, पण सण साजरे का केले जातात ह्यांच्या पाठची खूप कथा आहेत. त्या कथा तुम्ही त्या दिवशी ऐकत जा.
त्याचं महत्त्व काय आहे, बिकॉज या सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. फक्त सण साजरं करणं इतपतच आता कलियुगमध्ये इथपर्यंतच सगळ्या गोष्टी राहिलेल्या आहेत. तर तसं न करता त्याचं मागचं कारण जाणून घेणं खूप गरजेचं आहे कुठलाही सण साजरा करण्याच्या पूर्वी. ठीक आहे. तर त्याच्या मागची कथा त्या दिवशी, आणि त्या दिवशी त्याचं महत्त्व खूप आहे म्हणून त्याच दिवशी ती कथा ऐकावी. आणि कारण बघा, आपण जे ऐकतो ना त्याचा परिणाम आपल्या बुद्धीवरती खूप होतो आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जा भेटते या सगळ्या गोष्टी ऐकून. ठीक आहे. तर म्हणून तुम्ही त्या दिवशी त्याच सणाची कथा ऐकत जा. कथा ऐकणं हे खूप 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 लाभदायक आहे तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी आणि शरीरासाठी सुद्धा. ठीक आहे. आणि तुमची मानसिक स्थिती पण खूप चांगली होते कथा या सगळ्या गोष्टी, धार्मिक गोष्टी ऐकल्याने. ठीक आहे. तर कोणाबरोबरही मनमुटाव असेल तर तुम्ही त्यांना माफ करा मोठ्या मनाने, आणि तुम्ही तुमचं नातं जपण्याचा प्रयत्न करा. कारण कळत नकळत खूप लोकांच्या मनात आपण घर करतो, काही जणांची आपण दुरावतो. पण ह्याचा अर्थ हा नाही होत की माणूस म्हणून आपल्याला आपुलकी ठेवणं आपल्या लोकांबद्दल हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी करा. कितीही राग द्वेष कोणाबद्दल काहीही तुम्हाला असेल तर ते त्या दिवशी बाजूला ठेवा. गोड बोला, उसासारखं गोडवा सगळीकडे पसरवा. ठीक आहे. हेच सांगायचं होतं की मकर संक्रांतीच्या दिवशी काय काय केलं पाहिजे, त्याची कथा काय आहे, महत्त्व काय आहे, आपण ह्या सगळ्या गोष्टी का करतो आणि कशा पद्धतीने मकर संक्रांती तुम्ही साजरी करू शकतात. ठीक आहे. तर जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमवून राहा, आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.